प्रेक्षकांनो, आम्ही तुमच्या समोर एक छोटंसं नाटक सादर करत आहोत. त्यांच्यामध्ये आमचे ग्रुपचे मेंबर्स आहेत. ते आहेत राम क्षितिज, सीता श्रावणी, दशरथ साईशा, नदी दिव्या आणि गोमाता चिंतन, वृक्ष यश आणि नरेटर मी आहे. दशरथ महाराजांना जाऊन 12 दिवस होतात. 12 दिवसानंतर थोड्या वेळाने ते तलावाजवळ पोहोचतात. तिथे पाण्यात दशरथ महाराजांची अस्थी वाहली असतात. मी काहीतरी विसरलो आहे काय स्वामी? आठवले, हळद विसरलो आहे. हो, पण लवकर या. खूप वेळ होतो, महाराज राम येत नाही. तेवढ्यात नदीतून हात बाहेर येतात. लवकर दे, मला जायचंय. हे पिकाचे काही अनुदान नाही करू शकत, कारण श्री राम ते पटकनच येत असतात. लवकर दे. हो पिकाश्री, मी आता दान करते. सीता पिंडदान करते. तेवढ्यात श्रीराम येतात. पिंड कुठे आहे? मी पिंडदान केले. माझ्या परवानगीशिवाय तू पिंडदान कसे केले? महाराज, तुम्हाला पाहिजे असेल तर पिंडदान केले होते ना? नाही माते, मी नाही पाहिले. मी तर वाहत होते, वाऱ्यासंगे जुळत होते. महाराज, मी खरंच पिंडदान केले होते. पाहिजे तर तुम्ही गोमातेला विचारा. हे माते, मी पिंडदान केले होते ना? क्षमा कर माते, मी नाही पाहिले. मी तर मस्तपणे चारा खात होतो. काय ग सीता, हे कोणीच नाही पाहिले तुला पिंडदान करताना. महाराज, मी खरंच पिंडदान केले होते. आठवलं, मी पिंडदान केले होते. पाहिजे असेल तर तुम्ही वृक्षाला विचारा. काय वृक्षाईने पिंडदान केले होते ना? हो श्रीराम, मी पाहिले. सीताने पिंडदान केले. माझे चुकले, मला क्षमा कर. चल घरी जाऊया. तुम्ही पुढे, आम्ही येते. क्षमा कर माते. नाही, मी तुला श्राप देते की तुझ्यासाठी कधीच पाणी येणार नाही. तू नेहमीच चुकलेली असणार. हे माते, तू असं का केलंस? तू का खोटं बोललीस? माझे चुकले, क्षमा कर माते. माझ्या हातून पुन्हा असे घडणार नाही. नाही, मी तुला श्राप देते की तू जे खाशील ते सगळं शिळं असेल आणि तुला काहीच खायला भेटणार नाही. धन्यवाद वृक्ष, तू स्वामींसमोर खरं बोललास. मी तुला आशीर्वाद देते की तू वर्ष जगणार आणि हलत जुलत राहणार. तथास्तु. अशा प्रकारे आमचे नाटक संपलेले आहे. बोला यार.